नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोपरी परिसरातील कार्यकर्त्या समीक्षा मार्कंडे यांच्यावर काल सायंकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला। ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये हा हल्ला झाला। त्यानंतर त्यांना ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। समीक्षा मार्कंडे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तेजतर्रार कार्यकर्त्या म्हणून कोपरी परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत। अनेक आंदोलनं त्यांच्या नेतृत्वाखाली कोपरी परिसरामध्ये करण्यात आली। त्यांचे पती श्री समीर मार्कंडे हे मिड डेचे फोटोग्राफर म्हणून कार्यरत आहेत। हा हल्ला नेमका कशामुळे झाला, काही राजकीय कारण यामागे आहे का, या संदर्भातला तपास देखील आता पोलीस करत आहेत। दरम्यान या संदर्भात नौपाडा पोलीस स्थानकामध्ये 307 कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात काल 104 विरुद्ध 6 अशा मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला। त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये येऊच नये अशा प्रकारचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या वतीने मांडला जात आहे। यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट सगळे नगरसेवक घेणार असल्याचं समजतं। मात्र आपल्याला नगरसेवकांनी नवी मुंबई महानगरपालिकेत आणलेलं नसून शासनाने आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पाठवलं आहे। त्यामुळे शासन जोपर्यंत आपल्याला परत बोलवत नाही तोपर्यंत आपलं काम चालूच राहील अशी भूमिका आयुक्त श्री तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे। त्यामुळे आता या संदर्भात पुढे काय होईल हे मुख्यमंत्रीच ठरवणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडेच या संदर्भात सगळ्यांचं लक्ष आहे। बिग बी अमिताभ यांचं घर ज्यांनी दिवाळीमध्ये सजवलं त्या हेरम आर्ट्सने यंदा देखील ठाण्याच्या बाजारामध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे आकाशकंदील आणले आहेत। हेरम आर्ट्स म्हणजे इको फ्रेंडली आकाशकंदील हे समीकरण गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये ठाणेकरांमध्ये अगदी फिट्ट बसलं आहे। त्यामुळेच चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर कलावंत हेरम आर्ट्समध्ये येतात आणि आपले कंदील घेऊन जात असतात। आपली दिवाळी हेरम आर्ट्सबरोबर ते साजरे करत असतात। यंदा देखील हेरम आर्ट्सच्या वतीने पारंपरिक आकाशकंदिलांबरोबरच पणतीचे आकाशकंदील, स्टारचे आकाशकंदील असे वैविध्यपूर्ण आकाशकंदील संपूर्णपणे ठाणे शहरकरांना उपलब्ध करून दिले आहेत। हे आकाशकंदील पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत। केवळ ठाणे शहरातच नाही तर महाराष्ट्रातल्या इतर भागांमधून देखील आता हेरम आर्ट्सच्या या आकाशकंदिलांना मागणी येऊ लागली आहे। ठाणे शहरातील राम मारुती रोड क्रॉस लेनमध्ये हेरम आर्ट्सचे हे आकाशकंदील उपलब्ध आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी पारंपरिकवरती यावर्षी भरपूर इको फ्रेंडलीमध्ये व्हरायटीज आणलेल्या आहेत। जो पारंपरिक कंदील असतो त्यालाच सगळ्यात जास्त मागणी असते। मग बाकीचे व्हरायटी आम्ही बांबूचे, ज्यूटचे, पेपरचे, क्लॉथचे असे व्हरायटी आम्ही ठेवलेले आहेत। आमच्याकडे कंदील म्हटलं तर 30 रुपीजपासून स्टार्ट आहे, 30 रुपयापासून तर 2000पर्यंत। 2000चा जो कंदील आहे तो सार्वजनिक सोसायटीसाठी मोठा कंदील। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। तिळतेलाचा दीप लाविता अखंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती। पितांबरी दीपशक्ती तीळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा, कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 022-2530-4837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ।
दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठ सध्या चांगलीच फुलली आहे. नागरिक मोठ्या संख्येने बाजारात येऊन विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करत आहेत. असं जरी असलं तरी लाइटिंगला प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही मागणी यंदा भारतीय बनावटीच्या लाइटिंगला मोठ्या प्रमाणात मागणी येत असल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चायनीज वस्तूंवर बहिष्कार घाला अशा प्रकारचं कॅम्पेन सुरू आहे. या कॅम्पेनला नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे चायनीज बनावटीच्या लाइटिंगला आता मागणी कमी झाली असल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे. या संदर्भात नागरिक देखील आपण भारतीय बनावटीचीच लाइटिंग घेणं जास्त पसंत करीत आहोत असं म्हणत आहेत. त्यामुळे भारतीय बनावटीच्या लाइटिंगचा खप मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. किस प्रकार मार्केट से अभी थोड़ा स्लैक है, पर अभी व्हाट्सएप पे मैसेजेस घूम रहे हैं इंडिया का ही लो, चाइना का बैंड करो. बट रियल फैक्ट है कि इंडिया में प्रोडक्शन ही नहीं हो रहा है. जो 10% आइटम भी अवेलेबल है उसके भी मटेरियल मिल रहा नहीं है. सोनी चाइना है, फिलिप्स चाइना है, आईफोन चाइना है. मांग इंडिया में सब लोग बोल रहे हैं कि चाइना का नहीं चाहिए, पर इंडिया का नहीं बिक रहा है, ज़्यादा चाइना का ही बिक रहा है. एकीकडे लाइटिंगच्या बाजारामध्ये चायनाला फारशी मागणी नसताना दुसरीकडे फटाक्यांचा बाजार मात्र चांगलाच फुलला आहे. फटाक्यांच्या बाजारामध्ये देखील नागरिक मोठ्या प्रमाणात सध्या दिसून येत आहे. दिवाळी आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. त्यामुळेच आज फटाके घेणाऱ्यांची झुंबड देखील फटाका मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळालेली आहे. ठाणे शहरात देखील कोपरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची विक्री होत असते. या ठिकाणी विविध प्रकारचे फटाके नागरिकांना मिळत असतात. मात्र आवाजाच्या फटाक्यांकडे यंदा नागरिकांचा कल कमी असल्याचं फटाके विक्रेते सांगतात. गेल्या वर्षाप्रमाणेच आहेत. महागाईच्या हिशोबाने थोडेफार 2%-3% भाव वाढतात. आणि लहान मुलांचे जे फटाके असतात ज्यांच्यामध्ये आवाज खूप कमी प्रमाणामध्ये असतात आणि कलरफुल जे असतात. काही फटाके असे आहेत की रात्री तुम्ही 10 नंतर पण वाजू शकतात आपल्या घराच्या समोर. जसं चक्री बोलले, पाऊस बोलले की त्याच्यामध्ये आवाज वगैरे नाही आहे. अशा फटाक्याची माग लहान मुलांची जास्त आहे. फटाक्यांच्या मार्केटमध्ये देखील चायनीजला मागणी फार कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. अद्यापपर्यंत यापूर्वी नागरिक चायनीज फटाक्यांची मागणी करत असे. यंदा मात्र नागरिकांची चायनीज फटाक्यांची मागणी खूपच कमी आहे. आपण अशा प्रकारचे फटाके विकत देखील नाही आणि नागरिक देखील मागत नाहीत असं या निमित्ताने फटाके विक्रेते सांगत आहेत. चायनीज फटाके आम्ही विकत सुद्धा नाही आहे आणि लोक जागृत झालेले आहेत. ते चायनीज फटाक्याची मागसुद्धा करत नाही आहे. लोकांना चायनीज फटाक्यांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. आपले शिवाकाशीचे जे फटाके आहेत, जे डेसिबलच्या आतमधले फटाके आहेत, ज्यांचा आवाज खूप कमी प्रमाणामध्ये आहेत, त्याच फटाक्याची माग जास्त आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. दीपावलीच्या निमित्ताने ठाणे शहरातील दादोजी कोंडदेव परिसरामध्ये असलेल्या जिव्हाळा ट्रस्टच्या वतीने मतिमंद मुलांसाठी दीपावलीच्या सणाचं आज आयोजन करण्यात आलं होतं. या मतिमंद मुलांना देखील मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना देखील दीपावलीचा आनंद साजरा करता यावा या दृष्टिकोनातून शाळेच्या वतीने आज या
दिवाळीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस मुलांनी रांगोळी काढली, विविध प्रकारचा फराळ केला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतला कलावंत पॅडी कांबळे हा देखील यावेळेस या विद्यार्थ्यांसमवेत दिवाळी साजरा करण्यासाठी आला होता. त्याच्या समवेत विद्यार्थ्यांनी धमाल केल्याचं चित्र यावेळेस बघायला मिळालं. या लहान लहान मुलांच्या, मतिमंद मुलांच्या मध्ये देखील या सणाविषयी प्रचंड मोठं आकर्षण होतं. हा सण साजरा करत असताना त्यांना देखील प्रचंड आनंद झाल्याचं त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं. व्यास क्रिएशन्स या संस्थेच्या वतीने नुकतंच 5 दिवाळी अंकांचं प्रकाशन करण्यात आलं. श्री गणपती, विवाह, लावण्यवती, आरोग्यम, आहार, पासबुक आनंदाचे अशा 5 दिवाळी विशेषांकांचं यावेळेस उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाला महापौर श्री संजय मोरे, आमदार श्री संजय केळकर, वास्तुसंकल्पचे संस्थापक श्री प्रशांत फुलवणे यांच्यासह ज्येष्ठ खगोलतज्ञ दाकरू सोमन, ज्येष्ठ लेखिका विजया वाड, धनश्री लेले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस पुष्पा लेले संचालित स्वरसंवादिनी संस्था प्रस्तुत सुरेल गीतांचा महाराष्ट्र गौरव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.